Today we are going to learn Standard 10 English activity number 1 of competency. Hello statement 3. Reflect on what is heard, presented. Learning outcomes and competency statements are here, and reflect on what is heard or presented is here. आता पाहूया आपण रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड म्हणजेच आपण काय ऐकलेलं आहे किंवा प्रेझेंटेड सादर केलेलं आहे यावरती आपली प्रतिक्रिया. यातून आपण काय शिकणार आहोत आणि रिफ्लेक्शन म्हणजेच आपण त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार आहोत. पुढे वाचूया आपण. इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. टीचर्स ऑर पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्ससाठीच्या ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. एक, मेक द लर्नर्स टू रीड द स्टोरी अँड प्रेझेंट इट. जे लर्नर्स आहेत, शिकणारे विद्यार्थी आहेत, त्यांना गोष्ट वाचायला आणि सादर करायला सांगा. एनकरेज लर्नर्स टू पार्टिसिपेट इन स्टोरी टेलिंग. गोष्ट सांगण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा, त्यात सहभाग घेण्यास सांगा. हेल्प लर्नर्स इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, उपक्रमांमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना मदत करा. मेक द लर्नर्स टू रिफ्लेक्ट ऑन देअर प्रेझेंटेशन अँड राईट देअर एक्सपिरियन्स इन नोटबुक्स. लर्नर्सने जे काही प्रेझेंटेशन केलेलं असेल त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला सांगा आणि त्यांचा जो अनुभव आहे तो वहीमध्ये लिहिण्यास सांगा. आता पुढे शिकूया. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना. एक, लिसन केअरफुली ऑल द इन्स्ट्रक्शन्स. शिक्षकांनी दिलेल्या या सर्व इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वकपणे ऐका. 2, रीड द स्टोरी सायलेंटली अँड प्रेझेंट इट विथ प्रॉपर इंटोनेशन. जी स्टोरी आहे ती शांतपणे योग्य त्या उच्चारांसह सादर करा, वाचा. 3, रिफ्लेक्ट ओवर स्टोरी टेलिंग अँड राईट युअर एक्सपिरियन्स इन युअर नोटबुक्स. तुम्ही जी स्टोरी सांगितलेली असेल त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमचा अनुभव काय आहे तो वहीमध्ये लिहा. यातून आपल्याला कळेल की आपल्या कोणत्या गोष्टी चांगल्या होत्या आणि कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करणे हे गरजेचे आहे. म्हणजेच पुढच्या वेळेला आपण जेव्हा ती गोष्ट सांगू तर तेव्हा ते आपले चुका त्या दूर करू शकू आणि आपलं सादरीकरण, प्रेझेंटेशन हे चांगलं होईल. लर्निंग ॲक्टिव्हिटीज. आता एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे इथं. या ॲक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे तो वाचूया. रीड द स्टोरी गिवन बिलो अँड रिटेल इट इन युअर मदर टंग. खाली दिलेली गोष्ट वाचा आणि ती आपल्या मातृभाषेमध्ये सांगा. वेन यू रिटेल अ स्टोरी. जेव्हा तुम्ही ती गोष्ट पुन्हा तुमच्या मातृभाषेत सांगणार, यू टेल इट यूजिंग युअर स्टाईल. आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या शैलीत सांगायची आहे. अँड नॉट ट्रान्सलेट इट वर्ड बाय वर्ड. जशी तुम्हाला समजली आहे त्यानुसार सांगा. शब्दांचा शब्दशः अर्थ हा भाषांतरित करू नका. गोष्ट वाचूया. ऑनेस्टी. प्रामाणिकपणा. ऑनेस्टी इज ऑलवेज टेलिंग द ट्रूथ. प्रामाणिकपणा म्हणजे नेहमी सत्य बोलणे. इट इज अबाउट बीइंग ट्रस्टवर्दी अँड लॉयल. आपण किती विश्वासू आहोत याविषयीची आणि आपण किती लॉयल म्हणजे एकनिष्ठ आहोत याविषयी ही ऑनेस्टी सांगते. देर आर मेनी वेज टू शो ऑनेस्टी. प्रामाणिकपणा दर्शविण्याचे अनेक मार्ग आहेत. मानव वॉज द क्लासरूम्स मनी कलेक्टर फॉर स्पेशल इव्हेंट्स. मानव नावाचा एक विद्यार्थी आहे, तो क्लासरूममध्ये विशिष्ट कार्यक्रम जेव्हा असतील त्यावेळेला पैसे गोळा करणारा खजिनदार आहे. व्हेनेवर द क्लासरूम डीड अ कलेक्शन अँड गॅदर्ड मनी. जेव्हा जेव्हा क्लासरूममध्ये कलेक्शन होतं, पैसे गोळा केले जातात. द क्लास ट्रस्टेड मानव टू डू इट. आणि पूर्ण वर्ग मानववरती त्या कामासाठी विश्वास दाखवितो. इफ ही फाउंड अ
पेनी ऑन द ग्राउंड, जर त्याला एखादं नाणं, काही पैसे जर जमिनीवर पडलेले आढळले, ही ट्राईड टू फाइंड द ओनर, तो मुलगा मानव त्या पैशांचा मालक कोण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादा व्यक्ती काय करतो, स्वतः ते पैसे ठेवून घेतो, परंतु मानव दुसऱ्यांना शोधतो, ज्याचे पैसे असतील त्यांना शोधतो. ही वुडंट टेक अ सेंट दॅट वॉजंट हिज, जे पैसे त्याचे नाहीत, जे पैसे त्याला सापडतात, तर त्यातली एक पईसुद्धा तो आपल्यासाठी ठेवत नाही, कारण ते त्याचे नसतात. मानव वॉज व्हेरी ऑनेस्ट, आणि यावरून मानवची ऑनेस्टी, प्रामाणिकपणा हा कळतो. मीना ऑलवेज टोल्ड द ट्रूथ, मीनासुद्धा नेहमी सत्य सांगते. नो मॅटर वॉट, कोणतंही असो, कोणतीही गोष्ट असो, ती मीना नेहमी सत्यच बोलते. शी वुडंट इवन लाय वेन अन oppressor wanted to her to lie about what she'd seen her do. ती ज्या वेळेला एखादा कुणी काही चुकीचं कृत्य करत असेल आणि ते जर करताना तिने पाहिलं, तर तो ऑप्रेसर म्हणजेच चूक करणारा, जुलूम करणारा, तो जरी तिला सांगतो खोटं बोलायला, तरी ती शी वुडंट लाय, ती कधीच खोटं बोलत नाही. ऑल ऑफ मीनाज फ्रेंड्स वुडंट लेट एनिथिंग हॅपन टू हर आयदर, आणि मीनाचे जे सर्व मित्र आहेत ते तिच्यासोबत कोणतीही घटना घडू देत नाहीत. दे ऑल लव्ड मीना बीइंग सो हॉनेस्ट, आणि मीना अतिशय प्रामाणिक असल्यामुळे ते सर्व तिला चांगले मानतात. दे ऑल लव, ते सर्व प्रेम देतात. स्टोरी बाय अँड्रू फ्रिंकल, ही स्टोरी आहे, ती आपण आता वाचली. यात ऑनेस्टी हा मेन पॉईंट आहे. मानवचा मनीविषयीचा ऑनेस्ट इथं दाखवलेला आहे, आणि मीना ही कशी सत्य सांगते त्याविषयी, तिच्या प्रामाणिकपणाबद्दल या गोष्टीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता या गोष्टीमधून आपल्याला काय नोंदी करायच्या आहेत, आपलं टास्क काय विद्यार्थ्यांचं, तर थिंक अँड राईट अबाउट स्टोरी टेलिंग एक्सपिरियन्स. तुम्ही ही गोष्ट वाचली आणि मराठीत सांगितली, तर तुम्हाला विचार करा आणि लिहा की तुमचा स्टोरी टेलिंग एक्सपिरियन्स, अनुभव कसा होता. त्याचे कॉलम दिलेले आहेत, त्यानुसार आपले अनुभव तिथं लिहायचे. व्हॉट हॅपन्ड, काय घडलं ते इथं लिहायचं, आणि व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाईम, आणि मी पुढच्या वेळेला काय केलं पाहिजे त्या मुद्द्यांविषयी ते इथं लिहायचं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. उदाहरणादाखल हे कॉलम मी भरून देतो आणि तुम्हाला एक आयडिया देतो की कशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची असेल, इथं काय लिहायचं असेल. प्रत्येकाचे मुद्दे वेगळे असू शकतात, पण उदाहरणादाखल आपण काही मुद्दे इथं घेऊया. Think and write about storytelling experience. What happened? I was afraid. मी घाबरलो होतो. What can I do next time? पुढच्या वेळेला मी काय करायला हवं किंवा काय करू शकतो? I will not frighten next time. पुढच्या वेळेला मी घाबरणार नाही. I had lack of confidence. मला आत्मविश्वास कमी होता. Next time I will be confident. मी पुढच्या वेळेला आत्मविश्वासी राहीन. I have forgotten some lines while telling story. स्टोरी सांगत असताना मी काही ओळी विसरलो. I will try not to forget the story. पुढच्या वेळेला मी गोष्ट विसरणार नाही. I was shivering while telling the story. स्टोरी सांगत असताना मुलांमध्ये बऱ्याचदा अनुभव येतो की त्यांना बोलण्याची सवय नसते, आणि अशा वेळेला त्यांचे पाय, अंग, हात थरथरतात आणि आवाज कापरा होतो. त्यामुळे तर हा सुद्धा अनुभव इथं येऊ शकतो. ज्याला नेहमी बोलण्याची सवय आहे त्याला हा अनुभव सहसा येणार नाही. I will try to enact the story.
मी ही गोष्ट सादरीकरण करण्याचा प्रयत्न करेल. आय वॉज नॉट एबल टू मेक आय कॉन्टॅक्ट विथ माय फ्रेंड्स. जे मित्र होते समोर बसलेले त्यांच्यासोबत मी डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नव्हतो. नेक्स्ट टाईम आय विल मेक आय कॉन्टॅक्ट विथ माय फ्रेंड्स विथ कॉन्फिडन्स. पुढच्या वेळेला मी माझ्या मित्रांसोबत आय कॉन्टॅक्ट करेल, तोही आत्मविश्वासाने. जेव्हा एखादा व्यक्ती काही सांगत असतो किंवा भाषण देत असतो तर समोरच्या श्रोत्यांकडे पाहून त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. त्याने आपलं जे स्पीच आहे ते प्रभावी होतं आणि अटेंटिव्हली श्रोते ते ऐकतात. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीजमध्ये उदाहरणादाखल इथं 2 मुद्दे देण्यात आलेले आहेत. व्हॉट हॅपन्ड, आय हॅड लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आणि व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट टाईम, आय विल प्रिपेअर वेल अँड प्रेझेंट विथ कॉन्फिडन्स. या प्रकारे आपण इथे मुद्दे भरायचे असतील. पुढे प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन आहेत ते पाहूया. रीड द स्टोरी फ्रॉम माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9. 9वीच्या पुस्तकामधील एखादी गोष्ट वाचा. दिलेलं आहे पेज नंबर 83. अँड रिटेल द स्टोरी इन मदर टंग. आणि आपल्या मातृभाषेमध्ये ती गोष्ट सांगा. लॅटर थिंक ओव्हर हाऊ यू नरेटेड इट. आणि नंतर ती गोष्ट तुम्ही कशी सांगितली त्याचा विचार करा आणि वरील मुद्दे हे लिहू शकता. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज आहेत. इमॅजिन यू मीट मानव. आता ही पुढची ॲक्टिव्हिटी की समजा, कल्पना करा की तुम्ही मानवला भेटले. आस्क हिम टू टेल हिज एक्सपिरियन्सेस अबाउट कलेक्टिंग मनी. पैसे गोळा करत असतानाचे जे अनुभव होते ते त्याला सांगण्यास सांगा. 2. कलेक्ट अँड राईट सच टाईप ऑफ शॉर्ट स्टोरीज इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये शॉर्ट स्टोरीज अशा प्रकारच्या ज्या असतील त्या कलेक्शन करा, गोळा करा. इव्हॅल्युएशन पॉईंट आहे. बेस्ड ऑन द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन रिस्पॉन्सेस. म्हणजेच विद्यार्थ्यांनी ॲक्टिवली कसा पार्टिसिपेशन या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेतला ते आपण त्यात अनुसार त्याचं इव्हॅल्युएशन करू शकतो. दीक्षा लिंक इथं आहे. दीक्षा ॲपवरती सुद्धा चांगले आपले अभ्यासाचे व्हिडिओज सर्व मीडियमचे उपलब्ध आहेत. दीक्षा ॲप डाउनलोड करून आपण ते पाहू शकतात. टेक्स्टबुक रेफरन्स माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9, 23, 70 आणि 80 इथं दिलेले आहेत. ते रेफरन्स वाचा. डिफिकल्टी लेवल ही चॅलेंजिंग आहे. पुढची ॲक्टिव्हिटी नंबर 2 हे आपण नंतर शिकू. तर यातून आपल्याला काय लिहायचं आहे. सर्वात आधी गोष्ट वाचायची. ती गोष्ट आपल्या भाषेत आपल्या मदर टंगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर त्यात तुम्हाला काय वाटलं, काय घडलं आणि नेक्स्ट टाईम तुम्ही काय सुधारणा कराल ते इथं लिहायचं आणि हा चार्ट पूर्ण करायचा. नंतर ही गोष्ट वाचून त्याच्यावरती नोंदी तुम्ही लिहायच्या.